लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कविवर्य सुरेश भटांच्या मराठी अस्मिता कवितेच्या ओळी नुसत्या गुणगुणल्या तरी मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येतो आणि आपली मराठी भाषा टिकवण्याचं, तिचे वाचक घडवण्याचं काम सार्वजनिक वाचनालय कायम करत आली आहेत. यापैकीच एक महत्त्वाचं वाचनालय म्हणजे दादर सार्वजनिक वाचनालय. 23 ऑगस्ट 1907 साली छोट्याशा वास्तूमध्ये स्थापन झालेलं दादर सार्वजनिक वाचनालय गेली 117 वर्षे अविरतपणे सुरू आहे आणि याची साक्ष देतात इथे नियमित येणारे वाचक. व्हरायटीज ऑफ बुक्स इथे मिळतात, त्यासाठीच मी जॉईन केलेलं. मी सुरुवातीपासून पुस्तकं वाचायचो. तिथे लोकल लायब्ररी वगैरे असायच्या, पण ते एक लिमिटेड म्हणजे व्हरायटीजमध्ये बुक्स मिळायचे. इकडे सर्व प्रकारच्या मिळतात आणि टेक्नॉलॉजीचा यांनी चांगला वापर केला आहे. म्हणजे व्हॉट्सअपवर नवीन जे काही पुस्तकं येत असतील त्याचे स्क्रीनशॉट, बुक लिस्ट वगैरे ते पाठवतात. त्यामुळे म्हणजे इकडे येऊन टाईम वेस्ट करण्याची गरज नाही आहे की मला आधीच माहिती आहे की हे पुस्तकं आलेत. मी ऑनलाईन जस्ट सर्च करतो की कशा प्रकारचे आहेत, कोणते आहेत आणि शॉर्टलिस्ट करतो 2-3 जी त्यातली मला म्हणजे जे विषय माझ्या इंटरेस्टमध्ये आहेत ते इथे येऊन ते डायरेक्टली मिळू शकतात आणि तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. 1978च्या सुमाराला मी लाईफ मेंबर झालो इथे. त्यामुळे मी सतत चर्चगेट टू कांदिवली मध्ये उतरून नेहमी पुस्तकं सतत ते अजूनही येतो. आता कांदिवलीवरून येतो. आता माझं वय 71 वर्ष आहे, तरी पण मी सतत वाचन असते करत असतो. स्वतः मिळतेच पुस्तक, नाही मिळालं तर क्लेम लावायची पद्धत इथे आहे. उपलब्ध नसले तरी यांच्याकडे एक वही असायची पूर्वी, आता अजूनही. त्याच्यावर जर त्यांना सूचना दिली मग पुस्तक नाही आहे तर 8-15 दिवसात ते सुद्धा इकडे येते. या वाचनालयामध्ये गेल्या शतकभरातील हजारो पुस्तकं आजही उपलब्ध आहेत. विविध लेखकांची विविध भाषांमधली अनेक पुस्तकं इथे सहज उपलब्ध असतात. पुस्तकं म्हटली तर सगळ्याच प्रकारची आहेत. तिथे कथा, कादंबरी, आरोग्यशास्त्र म्हणा किंवा अध्यात्म म्हणा, आपलं ज्योतिषशास्त्रावरची पुस्तकं म्हणा, कोणतीही पुस्तकांचं, सगळ्या पुस्तकांचा संग्रह आहे. आणि पुस्तकांचा ठेवा म्हटल्या तर दुर्मिळ पुस्तकांचा ठेवा म्हटल्यावरती 1907 सालापासनं जेव्हा लायब्ररी आहे तेव्हापासनंची आणि त्याच्याही पूर्वीची जी तर्खडकरांची जी पुस्तकं व्याकरणापासनंची आणि आजपर्यंतची जी नवीन पुस्तकं असतात, दर मंगळवारी आमची नवीन पुस्तकं जशी परीक्षण येतात तसंच जास्तीत जास्त वाचकांपर्यंत ती पहिली पोचावी. कारण तो पहिला जो पुस्तकांचा घेऊन आणि वाचण्याचा जो आनंद असतो तो त्यांना वाचकांना मिळायलाच पाहिजे, ह्याचा आमचा स्वतःचा पूर्णपणे प्रयत्न असतो. ही हजारो पुस्तकं ठेवण्याची अनोखी प्रक्रिया या वाचनालयात आपल्याला पाहायला मिळते. आमच्याकडे अशी विभागणी केलेली आहे की आमच्याकडे बरीचशी पुस्तकं आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक विभागाला अशी नावं दिलेली आहेत. म म्हणजे कथासंग्रह, प म्हणजे प्रवास वर्णन, ग म्हणजे कादंबरी, च म्हणजे चरित्र, न म्हणजे मार्गदर्शन. त्याप्रमाणे आम्ही हे विभागार करून 1 पासून अशी नंबरात लावलेली आहेत पुस्तकं. दादर सार्वजनिक वाचनालयाने 72व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजनही केलं होतं. याशिवाय 2018-19 मध्ये वाचनालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालय हा राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला होता. अखिल भारतीय साहित्य संमेलन हे शिवाजी पार्क इथे घडले होते. आम्हाला उत्कृष्ट साहित्यिक हे लाभले होते आणि लाखो लोक आली होती त्या साहित्य संमेलनाला आणि तसेच त्यामुळे आमच्या लायब्ररीचा पण प्रचार चांगला झाला होता आणि आम्हाला 18-19 साली उत्कृष्ट वाचनालय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार पण आम्हाला लाभला होता. 100 वर्षे जुन्या या वाचनालयाने नव्या पिढीला वाचनप्रेमी बनवण्यासाठी काळाशी सुसंगत निर्णय देखील घेतलेत. हे जे वाचनालय जे आहे ते 1907 मधनंच आपलं वाचनालयाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आज त्याला 117 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता त्या 117 वर्ष पूर्ण त्यावेळेपासून जी सभासद वर्गणी म्हणजे सभासद जे आमचे आहेत ते जवळजवळ 6000च्या घरामध्ये सभासद होते. आजचं त्या काळामधून आता जर बघायला गेला आपण तर त्याच्यामध्ये जसे बाहेरच्या दृष्टीमध्ये बदल होत गेला तसा आम्ही सुद्धा वाचनालयामध्ये बदल घडवत आणलेला आहे. पूर्वी कसं आपण हाताने सगळं त्याची नोंदी करत असायचो,
की बुक ठेवायचो आपण, बुकमध्ये नोंद करायचं आणि त्या सभासदांना पुस्तकं द्यायचो. आणि ते कालांतराने जसं वातावरण बदलित होत गेल्यानंतर आम्ही त्याचं आता कॉम्प्युटरायझेशन केलेलं आहे. आधुनिकीकरणाच्या या युगात समाज माध्यम आणि मोबाईल OTT कडे वळलेल्या पिढीला वाचनाकडे वळवायचं असेल तर दासावासारखी अनेक वाचनालये प्रत्यक्षात असणं आणि त्या दृष्टीने काम करत राहणं फार महत्वाचं आहे. वाचक घडला तर साहित्य टिकेल आणि तसं झालं तर भाषा जगेल आणि तरच आपण सार्थ अभिमानानं बोलू शकू. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. शुभम पाटील, लोकमत मुंबई, दादर.